बघा इथं मॅट्रिक्स दिलेला आहे ए इक्वल्स टू 3 मायनस 1 2 4, बी इक्वल्स टू 1 2 मायनस 3 0. फाइंड द मॅट्रिक्स ए सच दॅट 2 इंटू एक्स प्लस 3a मायनस 4b इक्वल्स टू आय. बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस 3a मायनस 4b इक्वल्स टू आय. आणि आय काय इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, मग आता बघा सगळं लिहा 1 बाय 1. मग 2 इंटू एक्स, आता एक्स मॅट्रिक्स प्लस दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक्स प्लस 3a प्लस 4b, म्हणजे सगळे मॅट्रिक्स काय 2x2 ऑर्डरचे का, कारण की त्यांच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस त्यांची ऑर्डर सेम राहणार आहे. मग इथं बघा 3 स्केलर मल्टिपल इंटू ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय इथं 3 मायनस 1 2 आणि इथं 4 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट 4 इंटू मॅट्रिक्स बी. बी मॅट्रिक्स काय इथं 1 2 मायनस 3 आणि 0 इक्वल्स टू काय दिलेलं आहे आय. आय मॅट्रिक्स काय राहतं, आता 2x2चा आय मॅट्रिक्स लिहा. आय मॅट्रिक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता हा 2x तसाच राहणार प्लस इथं काय होणार 3 त्रिक 9, 3 गुणिले मायनस 1 मायनस 3, 3 दुने 6 आणि 3 चोक 12. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मायनस, आता 4नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, पण मायनस 12 येणार आणि 4 0 0 इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. बघा आता एक तर हे या साईडला न्या सगळे ॲज इट इज, किंवा इथे यांची सबस्ट्रॅक्शन करून या साईडला न्या. मग आपण सबस्ट्रॅक्शन करून या साईडला नेऊ. ठीक आहे, प्लस मग आता इथं काय होईल 9 मायनस 4 मायनस 3 मायनस 8. आता इथे येणार आहे 6 मायनस ब्रॅकेटमध्ये येईल मायनस 12. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे येणार आहे 12 मायनस 0. मग बघा इथं इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स तसाच 1 0 0 1. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मग आता 2x प्लस इथं मॅट्रिक्स येणार 4 मायनस 5 सॉरी 9 मायनस 4 इथे येणार 5 मायनस 3 मायनस 8 इथे येणार इथं मायनस 11. त्याच्यानंतर 6 मायनस 12 म्हणजे इथे येणार आहे 18. त्याच्यानंतर 12 मायनस 0 इथे येणार आहे 12. ठीक आहे, मग आता बघा इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स काय 1 0 0 1. मग आता हा मॅट्रिक्स इकडे प्लस इकडे गेलं काय होईल मायनस होणार आहे. मग 2 इंटू एक्स बरोबर इथे येणार आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 मायनस इथे येणार 5 मायनस 11 18 आणि इथे येणार आहे 12. ठीक आहे, मग बघा आता इथं 2x इक्वल्स टू 1 मायनस 5, नंतर नाही ते 0 मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 11, नंतर नेक्स्ट येणार 0 मायनस 18 इथे येणार आहे 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 12. ठीक आहे, मग बघा आता इथं 2x मॅट्रिक्स काय आला 2x इक्वल्स टू काय मायनस 4 इथं 11 इथं मायनस 18 इथे येणार आहे मायनस 11. ठीक आहे, मग बघा आता दोन्ही बाजूंना 2नी डिवाइड करा. मग 2नी जर डिवाइड केलं 1/2 इंटू 2x इथे येईन 1/2 इंटू मायनस 4 11 मायनस 18 मायनस 11. ठीक आहे, मग इथं काय होईल आता इथं बघा हा एक्स आहे, नाही तर मल्टिप्लिकेशनचं साईन वाटत. ठीक आहे, टू इथं मॅट्रिक्स एक्स. ठीक आहे, मग हा 2 कॅन्सल होणार, हा टू काय झाला कॅन्सल झाला. मग इकडच्या साईडला काय राहिलं फक्त एक्स. मॅट्रिक्स एक्स इक्वल्स टू आता 1/2 प्रत्येकाला डिवाइड करा. मग इथं काय येणार आहे
-2, इथं येणार आहे 11/2, इथं काय येणार आहे -9, इथं काय येईल परत -11/2. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. म्हणजेच x इक्वल्स टू -2 11/2 -9 पुन्हा -11/2. ठीक आहे, आज आपला फायनल मॅट्रिक्स एक्स मॅट्रिक्स. हा पण प्रश्न 4 मार्काचा आहे. ठीक आहे, हा पेपरला आलेला प्रश्न आहे आय स्कीममध्ये.